हरिही ओम. श्री स्वामी समर्थ. एक संन्यासी 25 माणसं, 2 घोडे आणि एक बैलगाडी घेऊन मोठमोठ्या शहरामध्ये सतत फिरत असे. त्यांनी किमया साध्य केली होती वनस्पती आणि तांब्यापासून सुवर्ण बनवण्याची. आणि त्या किमयेच्या पैशातच तो आपला आणि बरोबरच्या सर्वांचा खर्च चालवत असे. बरं, कधी कुठे तो भिक्षेला कधी गेला नाही. अहो, त्याची किमया पाहण्यापुरते काही लोक त्याचे शिष्य सुद्धा बनत असत. आणि किमयेविषयी कोणी काही बोललं किंवा त्या विरुद्ध कोणी बोललं तर हा त्यांना शिव्या देई, प्रसंगी मारहाण सुद्धा करत असे. एकदा वामनबुवा बडोदेकर नाशिकला गेले असताना कपालेश्वरच्या मंदिरामध्ये गेले. तिथे बाबा घोलप नावाचे वेदांत निपुण संन्यासी त्यांना भेटले. ते म्हणाले की किमया करणारा एक संन्यासी पलीकडे उतरलाय, घातलाय भगवा वेश, पण विवेक वैराग्याचा गंधही त्यांना नाहीये. बघा, तुम्हाला वाटलं तर भेटा त्यांना एकदा. आणि मग वामनबुवांनी ठरवलं, काही मंडळींसह दुसऱ्या दिवशी त्या संन्यासी बुवांना भेटायला म्हणून गेले. अहो, नम्रतेने तिथे खाली बसले, काही छान आपल्याला ऐकायला मिळेल म्हणून. तसे हे संन्यासी बुवा म्हणतायत, रोज आम्ही प्रातःकाळी वनस्पतीचं 3-4 तोळे सोनं करतो. हे बघा, असं म्हणून ते सोनं दाखवलं त्यांनी. मी काय आणि गोरक्ष मच्छिंद्रनाथांनी सुद्धा किमया करून तर योग्यता मिळवली आजवर म्हणे. अहो, श्री गुरु दत्तात्रेयांनी सुद्धा किमये करताच तर अवतार धारण केला. अहो, असं संन्यासी बुवांचं हे भाषण ऐकून वामन बुवा थक्क झाले आणि गेलेल्या मंडळींसह त्वरित आपल्या विराडी परत आले.